नमस्कार मैत्रिणींनो. तर ही आहे ओल्या नारळाची वडी. आता याचा कलर तुम्ही म्हणता असा लालसर का दिसतंय, तर हा व्हिडिओ ना खूप जुना आहे. जुना म्हणजे पोळ्याच्या टायमिंगची जी नारळ फोडलेली होते का तेव्हा ही वडी बनवली होती. पण मला कामामुळे एडिटिंग करायला ह्याला जमलं नाही, तशीच गॅलरीत पडून होती मोबाईलच्या. आज लक्ष गेलं, म्हणलं चला आज एडिटिंग करून अपलोड करूया. आता कधीतरी आपले हे पण जवळ आल्यात, दिवाळी पण हे महालक्ष्मीसाठी केलेले होते त्यावेळेस मी ही वडी. तर हे नारळ ना पोळा झाल्यानंतर 5 दिवसांनी वडी करायला घेतली. 5 दिवस फ्रीजमध्ये नारळ तसेच राहिले. मग ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तुम्ही पाहू शकता कलर त्याला तसा आला आणि चिकट झालतं. मग ते मी धुतलं चमच्याच्या साहाय्याने, त्याचा चिकटपणा काढला आणि कपड्याने कॉटनच्या पुसून घेतलं. मग आपले त्याचं छान दिसायला पांढरं शुभ्र खोबरं, पण त्याला थोडासा कलर ना असा पिवळसर आल्यावनी की लालसर जरासा आल्यावनी आला वडीला. आपले पांढरी शुभ्र ताज्या नारळ फोडल्या जशी वडी होती का तशी वडी झाली नाही. पण नारळ होते भरपूर पोळ्याचे, ते फ्रीजमध्ये राहिले होते म्हणून वेळ पण नव्हता त्यावेळेस. मला ते 4-5 दिवस शिलाई आलेली होती, मग ते शिवण्याच्या ह्याच्यात मला वडी करायला वेळ भेटला नाही. नंतर वडी करून ठेवली, पण अपलोड करायला वेळ भेटला नाही परत. पण मला ब्लाऊजच्या ह्याच्या शिलाईच्या कामामुळं ते तसंच राहिले गॅलरीत. बरेचसे व्हिडिओ तसेच आहेत गॅलरीत, आणखीन त्याला मी एडिटिंग करायला वेळच भेटला नाही. मग आता म्हणलं ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस त्याला अपलोड करावा आणि एडिटिंग करून अपलोड करावं. तर मी ते धुवून घेतले नारळ चांगले, मिठाच्या पाण्याने धुवायचे म्हणजे वास येत नाही. पण मी नव्हतं मीठ टाकलं, कारण माझ्या नारळाचा वास येत नव्हता फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं, फक्त ते असं कलर त्याला आलता. मग ते खिसताना ना त्याची काळी पाट अशी बाजूलाच ठेवायची, म्हणजे जरा पांढरा शुभ्र कलर येतो. वाटलंच तर तुम्ही काढू पण शकता, पण तेवढा वेळ नव्हता ते काढीत बसायला, म्हणून मी खिसतानीच त्याचं ते वरी ठेवलं. आणि ते काय वाया जात नाही. त्यात लसण ते घालून आपण ते मिक्सरवर बारीक करायचं, त्याच्यावरची काळी पाट आणि ते भाजीच्या वाटणामध्ये वापरायची. तर मी किसे ना तो नारळाचा किसून घेतला. नारळ ते खोबरं स्वच्छ धुवून पुसून आणि किसल्यानंतर तो एका कुकरच्या डब्याने मोजला. तर असा दाबू डब्बा भरला मी. शिगवर एक डब्बा भरून किस झाला. तर मग एक शिगवर किस असला, आता कोणत्याही ह्याने घ्या तुम्ही. जर थोड्या प्रमाणात एका नारळाचे जर करीत असाल, समजा 1 वाटी फुल भरून जर तुमचा नारळाचा किस असेल, तर त्याला सपट वाटी साखर घ्यायची, थोडीशी कमी घ्यायची, जास्त गोड होती म्हणून. तर ती साखर आणि नारळाचा किस मी एकत्रच कढईमध्ये टाकला आहे. आणखीन काही मी गॅस चालू केलेला नाही, तसंच टाकून ठेवले. त्यात तूप वगैरे काहीच टाकलेलं नाही, फक्त नारळाचा किस आणि साखर टाकलं आहे. आणि ज्या ताटात आपल्याला वडी सेट करायची ना, त्या ताटाला तूप लावून घेऊ, कारण सेट झाल्या लगेच आपल्याला त्यात मिश्रण टाकायचं असतं. मग तूप लावीत बसूस तर ते जास्त ओव्हरकुक होतं, मग ते सुट्टं होतं, वडी सेट होत नाही तोपर्यंत थंड होतं. म्हणून मी आणि ज्या वाटीच्या साहाय्याने थापायची त्या वाटीला पण तूप लावून घेतलं खालच्या साईडनं. आता मी गॅस चालू केला. आता साखर आणि ओल्या नारळाचा किस आपलं दोन्ही पण एकत्रच आपण त्यात टाकून त्याला परतीत राहायचं. आणि गॅस ना एकदम बारीक ठेवायचा, अजिबात मोठा करायचा नाही गॅस जर मोठा केला ना तर त्याला असं लालसर कलर येतो. तर आता याला मी परतीते एक बारीक गॅसवर सतत. तर एक जवळजवळ मला ना ह्याला एक अंदाजे 25 ते 30 मिनिट लागले असतील, कारण आता बरेच दिवस झाले लक्षात नाही. पण एक आता प्रत्येक वेळेस करते ना त्यानुसार मी तुम्हाला त्याचा अंदाज सांगते. तर एक 25 किंवा 30 मिनिटात वडी आपली बारीक गॅसवर जर हलवलं ना तर बरोबरही होते. आता जुना व्हिडिओ आहे त्याच्यामुळे जेव्हाच्या तेव्हा जर आपण एडिटिंग केलं तर लक्षात राहतं नेमकं त्या टायमिंगला वेळ किती लागला ती. पण एक माझा अंदाज, कारण मी प्रत्येक वेळेस वडी करते त्यावेळेस आता कधी कमी जास्त नारळ असतात ना, मग त्याच्यावर वेळेचं प्रमाण हे होतं. तर एक 25 किंवा 30 मिनटं लागली होती मला. आणि तुम्ही पाहू शकता बारीक गॅसवरच करते तरी पण कलर लालसर आला. मग हे ना त्या नारळ आपला एक उशीर झाला, आपल्याला 5-6 दिवस आपले नारळ फ्रीजमध्ये राहिले फोडून, त्यामुळे त्याला तसा कलर आला आहे. पण खूप छान झाली ती वडी आणि टिकली पण ना. मला आठवते मी फ्रीजच्या बाहेर ठेवून ती 15 दिवस वडी खाल्ली होती. फ्रीजच्या बाहेर राहिली होती वडी माझी, तेव्हा मी 15 दिवस ती वडी खाल्ली होती. अजिबात खराब झाली नाही संपूस तर शेवटपर्यंत. तर तुम्ही पाहू शकता आपण उलटणं त्याच्यात ठेवायचं. उलटणं जर पडलं नाही, आपण पुरण कसं चेक करतो पुरणाला चटका बसलाय का नाही, सेम तसंच चेक करायचं ते केला. मग ते आणि कढणी पण असं पांढरं उमटतं, तुम्ही पाहू शकता कढईच्या साईडनं. मग तेव्हा समजायचं आपलं मिश्रण परफेक्ट झालं आहे म्हणून. आणि त्याच्यात मी विलायची पावडर टाकून घेतली. आता गॅस बंद केला आणि आता आपण याला ताटात टाकून घेऊ.
आणि एक थंड करायला एक 15-20 मिनटात तर थंड होती आपली वडी लगेच नंतर. पण कलर त्याला पांढरा आला नाही, मग नंतर कसं तरी वाटायला लागलं होतं. आणि त्यावेळेस ना मला काही तसं म्हणजे अपलोड केला असता मी, कारण तुम्हाला कधी माझ्यासारखं तुमच्याकडून पण कधी कधी असे नारळ फोडल्या लगेच आपल्याला ते नाही ना वडी करता येत. इतरही कामं असतात आपल्याला घरातले, स्वयंपाक, कपडे, भांडे, किंवा माझ्यासारखं तुम्ही पण जर कपडे शिवत असला तर ब्लाऊज सणाला गिऱ्हाईक पण जास्त राहतं. मग त्या टायमिंगला अशा ह्या कामाकडे दुर्लक्ष होतं आपलं. आपल्याला शिलाई आली का पण ती आधी शिवीत बसतो. मग तसंच जर तुम्हाला पण तसं झालं तर तुम्हाला पण माहिती असावं म्हणून हा व्हिडिओ टाकला आहे मी. नाहीतर खराब झाले नारळ म्हणून तुम्ही टाकून द्याचाल, पण काहीसुद्धा टाकून द्यायची गरज नाही. त्याला तुम्ही वास जर येत असेल तुमच्या नारळाचा त्या, तर तुम्ही मिठाच्या पाण्याने धुयचं. माझा काही वास येत नव्हता, फक्त कलर त्याला पिवळसर आलता, म्हणून धुवून पुसून घेतले. तर तुम्ही पाहू शकता कढईला कसं पांढरं उमटलं आहे ते. थंड आता लगेचच त्याचे आकार द्यायचा त्याला. एक 5 मिनटं थापलं का नाही, कारण जास्त थंड झाल्यास परत आकार आपल्या वड्याला कापता येत नाहीत त्याला, का तर ते घट्ट होतं. म्हणून थोडंसं कोमट आहे ना, 5 मिनटं झालं थापून की असं त्याला आपण वड्या तुम्हाला आता कशा हव्या, चौकोनी, त्रिकोणी, तशा तुम्ही लहान मोठ्या त्या साईजनुसार तुम्ही वड्या कापून घ्यायच्या. तर मी आता वड्या आखून घेते आणि आणखीन 15 मिनटं थंड करायला ठेवते. तर बरोबर 20 मिनटांनी आपली वडी सेट झालेली आहे. तर आता मी तुम्हाला काढून दाखवते वडी. एकदम मस्त झाली, अजिबात अशी चिटकली नाही ताटाला किंवा काही नाही. आणि तुम्ही जर आता तुम्हाला दिवाळीच्या सणाला जर करायची असेल तर तुम्ही ताजे नारळ 2-3 फोडा आणि लगेचच्या लगेच करायला घ्या. पांढरी शुभ्र होती वडी तुमची. असंच प्रमाण घ्या, अशाच प्रकारे करा. तुम्ही पाहू शकता किती छान झाली ती. तर कसा वाटला व्हिडिओ ती नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी सर्व वडी कट करून घेतली. तुम्ही पाहू शकता. त्याला मी एका डब्यात भरून ठेवते.